रामकृष्ण हरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण. जगद्गुरु श्री संत तुकोबा यांच्या पदस्पर्शानं पवित्र पावन झालेल्या श्री क्षेत्र भंडारा या ठिकाणी आज आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलो आणि विशेषत्वानं सन मराठी वाहिनी आणि संपूर्ण त्यांची टीम आज खऱ्या अर्थानं ज्ञानोबाराया तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचं आणि विविध संतांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान आता पंढरपूरच्या दिशेनं निघालेलं आहे. आणि पंढरपूरच्या दिशेनं ही पायवारी चालू ठेवत असताना म्हणजे एकच आहे, आता या वर्षीचं 2026 आमच्या वारकऱ्यांचं एक मनामध्ये खंत होती, कारण पूर्ण पाणी भरल्यामुळे आम्हाला देहूमध्ये आणि आळंदीमधनं प्रस्थान किंवा तो आनंद वारीचा घेता येणार नव्हता. पण मगाशी या ठिकाणी आदरणीय आमच्या भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब काशीद पाटील यांनी एक सुंदर वाक्य आपल्याला सांगितलं की साक्षात ज्ञानोबा आणि तुकोबा आज खरं तर आमच्या सोबत आहे आणि ज्ञानोबा तुकोबांच्या सोबतच ही वारी आमची आता चालू झाली. ही जी खंत होती ती तुम्ही खरं तर भरून काढली आमची. आणि विशेष म्हणजे मी त्याकरता चॅनलचे आभार मानेल की आमची वारी तुम्ही खरं तर पूर्ण करून आम्हाला दिली. आणि या संतांकडनं जो काही आशीर्वाद आम्हाला मिळतोय त्या संतांच्याच आशीर्वादानं ही पाऊले चालत ही पंढरीची वाटप आणि पंढरपूरच्या वाटेकरता जात असताना ज्यांचा खरं तर खडतर प्रवास होता तीच तुकोबारायांची ही भूमी आहे. कारण याच वारीकरता होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम, विठोबाचं नाव मुखामध्ये राहू दे, संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. असं या ठिकाणी तुकोबारायांचं या वारीविषयीचं प्रेम होतं आणि ती वारीची ओढ अंतःकरणामध्ये ठेवून आज प्रत्येक वारकरी इथं पावलावर पाऊल ठेवून पंढरीच्या दिशेनं चाललेले आहेत. सगळ्यांच्या मुखामध्ये फक्त ज्ञानोबा आणि तुकोबाचंच नामस्मरण आहे, बाकी दुसरं कोणताही या ठिकाणी विचार नाही. अनेक अडचणी अनेक प्रवासामध्ये अडथळे येतात आणि या सगळ्या अडथळ्यांना मात करत वारकरी पंढरपूरच्या दिशेनं जात असतो. पण ज्या वेळेला पंढरपूरला निघतो त्यावेळेला फक्त विश्वास हा ज्ञानोबा तुकोबांवरती असतो. प्रत्येकाला माहिती आहे की ज्ञानोबाराया आम्हाला पंढरपूरपर्यंत नेणार आहे, तुकोबाराया आरोग्याने का होईना पण आमच्या वेदनांकडे जरी स्वतःकडे घेणार आहे आणि आम्हाला पंढरपूरपर्यंत पोहोचवणार आहे. ही निष्ठा आहे वारकऱ्यांची. शेवटी निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म आणि याच एका भावावरती सगळे वारकरी आज मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने निघालेले. तर मी माझ्या वतीनं देखील आणि माझ्या समस्त वारकऱ्यांच्या वतीनं तुमच्या संपूर्ण सन मराठी वाहिनीला आणि वारकरी जे काही निघाले त्यांना जाता जाता फक्त इतकं सांगेल, यावर्षी पाऊस खूप आहे, यावर्षी खूप साऱ्या अडचणी आहेत, तर कृपया प्रत्येकानं आपली आपली काळजी घ्या. आपलं जे काही या ठिकाणी आरोग्याविषयीचं साहित्य आहे ते सगळ्यांनी जवळ बाळगा. आपल्या स्वतःची काळजी घेत असताना एक हात दुसऱ्याही वारकऱ्याला द्या आणि खेळत हसत नाचत गात या ठिकाणी पंढरपूरची वारी पूर्ण करा. पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. रामकृष्ण.